नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू। तर बघा काय महत्त्वाची बातमी, केंद्र सरकारची 8व्या वेतन आयोगाला मंजुरी। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाला स्थापनेला मंजुरी दिली आहे, त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळाला आहे। 1947 पासून आतापर्यंत 7 कमिशन झाले। पंतप्रधानांनी नियमितपणे वेतन आयोग बनवण्याचा संकल्प केला आहे। 7वा वेतन आयोग 2016 मध्ये स्थापन झाला होता। 2026 ला त्याची मुदत संपणार होती, त्यापूर्वी वेतन आयोग स्थापन केल्याने पुरेसा वेळ मिळेल। 7व्या वेतन आयोगाचा काळ संपण्यापूर्वी सूचना स्वीकारण्याची वेळ मिळेल, असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले। जसं तुम्हाला माहिती आहे, यावर सविस्तर चर्चा होईल। सर्व स्टेक होल्डर्सची सविस्तर चर्चा होईल। राज्य सरकार, सार्वजनिक क्षेत्रात कंपन्या यांच्यासोबत चर्चा होईल। हा सर्वात मोठा निर्णय केंद्र सरकारने वेतन आयोग आणल्यानंतर राज्यातील संस्था त्यांच्यानुसार कारवाई करतात, असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले। 8वा वेतन आयोग 2026 पासून लागू केला जाईल। त्यामध्ये चेअरमन आणि 2 सदस्य असतील। त्यामध्ये कोणाचा समावेश असेल याबाबत लवकरच माहिती दिली जाईल, असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं। 7व्या वेतन आयोगाचा कालावधी कधी संपणार, तर 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 2016 मध्ये लागू करण्यात आल्या होत्या। त्याचा कालावधी 31 डिसेंबर 2025 ला संपणार आहे, म्हणजे 10 वर्षाचा कालावधी पूर्ण होणार आहे। 4, 5 आणि 6व्या वेतन आयोगासाठी 10 वर्षाचा कार्यकाळ होता। 7व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला फेब्रुवारी 2014 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने मंजुरी दिली होती। त्यांच्या शिफारशी जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आल्या होत्या। त्यामुळे 1 जानेवारी 2016 आणि 1 जानेवारी 2026 हा 10 वर्षाचा कालावधी पूर्ण होईल। त्यानंतर नव्याने वेतन आयोग लागू करण्यात येईल। कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारच्या आस्थापनावरील कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। 8वा वेतन आयोग लागू केल्यानं केंद्रीय कर्मचारी तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे। केंद्र सरकारच्या संवर्गातील सेवेतील असणाऱ्या कर्मचारीची एक चिंता यामुळे मिटणार आहे। 8व्या वेतन आयोगाची स्थापनेची घोषणा करून केंद्र सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।